नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आता तुम्ही बघू शकता आपण CSMTला आणि आपण आता चाललो आहे मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता इकडे आलेलो आम्ही बाहेर बघू शकता, इथे काहीतरी खायला घेण्यासाठी आलेलो आहे. तर इकडनं फरसाण वगैरे तर घेतलेलं आहे. आता 7:30ची ट्रेन आहे आपली, तर आपण खायसाठी चायनीज वगैरे काहीतरी बघूया का भेटतंय का. म्हणला क्या बेच रहे हो? ऑमलेट पाव है. बढ़िया बढ़िया. इकडे आता आपण ट्रेनमध्ये जेवायसाठी सोय करतोय. आपण बघू शकता CSMT स्टेशनच्या बाहेरच आहे इकडे. बघा इथे आहे ना, इंजिन लावायचं काम चालू आहे आपल्या ट्रेनला. इथे बघू शकता आता आपली ट्रेन आलेली आहे मित्रांनो. ही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई फिरोजपूर एक्सप्रेस. पंजाब मेल आहे आणि हिच्याने आपला प्रवास खांडवापर्यंत असणार आहे. आपला मध्य प्रदेशमधला खांडवा जिल्हा, खांडवापर्यंत आपला प्रवास असणार आहे. तर आता थोड्या वेळात आपली ट्रेन सुटेल. आतमध्ये जाऊन आपण बसूया. टिश्यू उगत नाही आणलेले ते. काय आहे टिश्यू उगत नाही आणलेले झोपायला. बघा इथे काय केलं, पाणी सांडलं सगळं. झोपायचं होतं इथे. काय पाणी नाही की काय माहित नाही. टिश्यू देखाय स्टॉक मजबूत आहे. टाटा कॅपिटलला कोण बघायला असेल ना. फ्रीमध्ये चल चल चल. गणपती बाप्पा. आता वाजलेले आहेत मित्रांनो सकाळचे 5:30. जवळजवळ अर्धा तास गाडी फक्त लेट झाली आणि आपण खंडवा जंक्शनला येऊन पोचलेलो आहे, जे की आपलं मध्य प्रदेशमधलं मध्य रेल्वेचं खंडवा स्टेशन आहे. आणि इकडे बघू शकता आता हे स्टेशन आहे संपूर्ण. आणि आपल्याला जायचं आहे बाहेर आणि बाहेरून आपल्याला बस करायची आहे ओंकारेश्वरसाठी. आणि आमच्याकडे काही तिकीट वगैरे बुक नव्हती, आम्ही जनरलमधनं आलो. तुम्ही बघितलं असं आधी पण आम्ही उज्जैन वगैरे केलं आहे. उज्जैन ओंकारेश्वर आम्ही आधी पण केलेलं, तेव्हा पण जनरलमधनंच केलेलं. आता पण ओंकारेश्वरसाठी आलो, पण ओंकारेश्वरसाठी परत आलो की आमचं ममलेश्वरचं दर्शन झालं नाही. आणि असं म्हणतात की ममलेश्वरचं दर्शन नाही झालं तर ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा ओंकारेश्वरचा प्लॅन केला आहे आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहे. आता बाहेर जाऊन आपण बस करूया, बघूया आता कसं काय ते. ही आपल्या इकडे जशी दिवावासी ही गाडी चालते ना, तशी ही गाडी आहे. ही सानावत काहीतरी आहे स्टेशन, तिथपर्यंत जाते खंडवापासून. पण हिचा टायमिंग काहीतरी 9चा आहे. आणि तिथून मग तुम्ही ओंकारेश्वरला 20 रुपये शेअर रिक्षाने जाऊ शकता. आणि हिची तिकीट फक्त 15 रुपये. आणि बससाठी आपल्याला आता 150 रुपये मोजायला लागणार आहे. आता आपण इथनं स्टेशनच्या बाहेर चाललेलो आहे. इथे बघू शकता हे खंडवाचं बस स्टँड आहे आणि इकडे बस लागलेल्या आहेत सगळ्या. खडंगोण वगैरे काय काय अशा बस लागलेल्या आहेत. तर आपली ओंकारेश्वरची बस कुठे आहे शोधूया. पुढे काय आहेत पुढे, हे बा अमरावती. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर मांदाता नावाच्या ओम आकाराच्या बेटावर वसलेले भगवान शिवाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 4थे ज्योतिर्लिंग असून येथील शिवलिंग हे स्वयंभू प्रकट झाले आहे असे मानले जाते. आता आपण ओंकारेश्वरच्या बसस्टँडला आलेलो आहे आणि इकडनं आपल्याला ओंकारेश्वरच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत इथून रिक्षा करायची आहे. तर आपण ही रिक्षा केलेली आहे. किती रुपये सीट आहे? 20 रुपये पर सीट आहे. बस स्टँडपासून आपल्याला मंदिराच्या थोडा आधी सोडतात. आणि आपल्याला जाऊन तिथे आता रूम पण बघायची आहे. काय रूमची सोय करायची. कुठे रे कोणत्या त्याला ते आता आम्ही गजानन महाराज संस्थान
इथे भक्त निवासमध्ये आम्ही ट्राय करत होतो, पण सगळं फुल आहे. आज रविवार आहे त्यामुळे सगळीकडे फुलच आहे, आपल्याला कुठे रूम भेटत नाही. बघूया आता बाहेर जाऊन, इथे पण नाही. आणि आज इथे तुम्ही बघू शकता इकडे नर्मदा जयंती उत्सवसुद्धा आहे. नर्मदा नदी आहे इथे, ती जयंती नाही, नर्मदा जयंती उत्सव आहे, तर त्यामुळे अजूनच गर्दी आहे. तर आता परत बाहेर जाऊन बघूया हॉटेल वगैरे. बॅगा ठेवायला तर लागतील ना कुठेतरी. इकडे आता आपल्याला ही बघू शकताय, ही रूम घेतलेली आम्ही. ही फक्त दोन तासासाठी होती. 150 रुपये पर पर्सन आंघोळ करायसाठी घेतलेली, आणि उद्यापर्यंत राहण्यासाठी आम्ही एक वेगळी रूम घेतलेली. तर इथे फक्त आंघोळ करायसाठी होतो आम्ही. आंघोळ झाली, फ्रेश वगैरे झालं, आता मस्त कपडे बिपडे घातले. आता आपण नाश्ता करून दर्शनाला जाणार आहे. आता हे दादूराम आश्रम आहे, दादूराम सत्यराम. तर ही रूम आम्ही उद्यापर्यंत घेतलेली आहे. गाद्या वगैरे आहे, तिचे किती रुपये? 2000 रुपये उद्यापर्यंत आहे. तर आपल्याला काय फक्त झोपायचंच आहे नंतर येऊन. रात्रीसाठी भजन करायला ढोलकी पण आहे आम्हाला. हे लॉक आता आपण नाश्ता करायला चाललो आहे आणि नंतर मग दर्शन करायचं. नर्मदा जयंती महोत्सव असल्यामुळे ठिकठिकाणी भाविकांसाठी जेवणाची सोय केली होती. आम्ही गजानन महाराज संस्थानमध्ये त्याचा आस्वाद घेतला. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर 2 भागात विभागलेले आहे. पहिला भाग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि दुसरा भाग ममलेश्वर मंदिर म्हणून ओळखला जातो. भाविकांना पूर्ण दर्शन घेण्यासाठी दोन्ही मंदिरात जावे लागते. भगवान शिव येथे स्वयंभू आहेत, म्हणून ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहे. ओंकारेश्वर मंदिर असलेल्या टेकडीवर प्राचीन काळी मांधाता नावाच्या राजाने तपश्चर्या केली होती असे मानले जाते. या पर्वताला मांधाता पर्वत असेही म्हणतात. राजाच्या तपश्चर्याने भगवान शिव प्रसन्न झाले आणि येथे प्रकट झाले. यानंतर राजाने भगवान शंकरांना वरदान म्हणून येथे वास करावा अशी विनंती केली. आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांनी येथे स्थापन केलेल्या शिवलिंगात ज्योतिरूपात प्रवेश केला. बोला 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 घर बोल ना. व्हिडिओ रेकॉर्ड होते. ओंकारेश्वर मंदिरात सुमारे 60 मोठे खांब कोरलेले आहेत. हे मंदिर 5 मजले आहे. 5ही मजल्यावर विविध देवदेवतांची मंदिरं आहेत. ओंकारेश्वर लिंगाच्या वर एक महाकालेश्वर मंदिर देखील आहे. तसेच ओंकारेश्वर मंदिर उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या वर आहे. त्यामुळे ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन भाविकांना महाकालेश्वर दर्शनाचा पुण्य लाभही मिळतो. पुरातन काळात माळव्यातील परमार राजांनी ओंकारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर भव्य बनवले होते असे मानले जाते. नंतरच्या काळात मराठा राजांनी मंदिराच्या इमारतीचे बांधकाम आणि नूतनीकरण केले. आपलं दर्शन आता मस्तपैकी झालेलं आहे मंदिरात जाऊन, आणि आता आपण चाललोय झुला पूलकडे. जो नवीन बांधलेला आहे हा झुला पूल इकडे समोर आहे. येताना आपण जुन्या पुलावरनं आलेलो आणि आता जाताना झुला पूलवरनं जाऊन तिकडनं आपल्या चपला पाठीमागे आहेत ते घ्यायला लागतील, आणि त्यानंतर आपण ममलेश्वरचं दर्शन करू, किंवा आधीच ममलेश्वरचं दर्शन करून चपला घ्यायला जाऊ.
इथे चपला काढलेल्या आहे. किती चपला आहेत बघू शकता. आता फक्त सगळ्यांचा भेटला, अमितच्या चपलाला भेटला. आम्ही शोधतोय तिकडे. तुझी बरोबर भेटली का? हो भेटले. मी लॉक करून ठेवली या दोन्ही. मला दोन्ही एकत्र भेटल्या. तिकडे चपला काढू नका, भेटत नाहीत लवकर. ओंकारेश्वर मंदिरात आम्हाला 5 तास दर्शन घेण्यासाठी लागले आणि आता आम्ही ममलेश्वर मंदिरात आलो असता इथे सुद्धा भली मोठी रांग लागली होती. त्यामुळे आम्ही परत जाण्याचा निर्णय घेतला आणि ममलेश्वर दर्शनासाठी सकाळी लवकर उठून येण्याचा निर्णय आम्ही घेतला. विविध वेशभूषा, नर्मदा पालखी सोहळा आणि मोठ्या जल्लोषात येथे नर्मदा जयंती उत्सव साजरा करण्यात येत होता. इथे बघू शकता शिरा भेटलेला आम्हाला, संपवला आहे. इथे नर्मदा जयंतीचा शिरा, मगाशी चॉकलेट वाटले, आता शिरा भेटला. आणि इकडे काकडीसुद्धा घेतलेली आहे खाण्यासाठी. कलिंगड पण आहे. हे पैसे नाही मात्र. हे फ्री नाही, हे पैसे नाही. शिरा फ्री होता. पुरी भाजी खाल्ली भाई. पुरी भाजी फ्री होती. भाजी कच्ची बेस्ट होती.